कारण हे नंतर मग मोठे झाले ना फणस की मग नंतर अशा पारे, ह्याला आमच्या गावी पारा बोलतात, फणसाचा पारा. मंडळी छानपैकी आपलं ताट तयार आहे. फणसाची भाजी आहे आज कोकणी स्टाईल पद्धतीने. नमस्कार मंडळी, मी पायल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ देत. आज आहे 19 फेब्रुवारी. छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे, शिवजयंती आहे. तर सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सगळे शिवभक्त, सगळे त्यांना स्मरून आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूया. तर मी ब्लॉग आहे ना आता संध्याकाळी सुरुवात केली आहे. आज आहे सोमवार, तर भाऊला जायचं बैठकीला. तर त्या अगोदर मला करायचं आहे शिरा. तर त्याची सगळी तयारी करून घेतली आहे. तर चला आपण शिरा बनवूया आणि गोडधोड पदार्थ करून आजच्या ब्लॉगला सुरुवात करू. आता नाही कसं नॉर्मल शिरा करणार आहे मी. त्या सगळं असं साहित्य घेतलं. तर मागे भाऊसाठी जी ड्रायफ्रूटची पावडर बनवली ना, म्हणजे मीडियममध्ये, तर तेच ड्रायफ्रुट्स आता यूज करणार आहे शिऱ्यामध्ये. दूध घेतले, साखर घेतले, मनुके घेतले, परत इकडे चारोळी घेतलेली आहे, बारीक रवा. आणि हो, बारीक रवा आहे ना मला मिळत नव्हता, पण आपला हा फॉर्च्यूनचं आहे ना पॅकेट येतं, 39 रुपयाचं फॉर्च्यूनचं पॅकेट येतं. त्याच्यामध्ये एकदम बारीक रवा मिळून जाईल, म्हणजे आपलं जसं दिवाळीमध्ये अगदी बारीक रवा मिळतो ना त्याप्रमाणे. तर हे एक बेस्ट आहे. मला माहीत नव्हतं, पण मला फायनली माहीत पडले. अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि 39 रुपयाला मिळतं फॉर्च्यूनचं पॅकेट. आपल्याला अतिशय बारीक रवा पाहिजे असेल तर त्यातलाच रवा आता मी यूज करते. बघा केवढा बारीक आहे तो रवा, खूप बारीक आहे. त्याच्यामुळे मस्त शिरा बनणार आहे. चला. गुरुवे शरणम, गुरुवे शरणम, प्रदोष शिवनायन्मा शरणम. भाऊ निघाला बैठकीसाठी. चल बाय, जय सद्गुरू. सांभाळून जा. आपल्या मीरा रोड मध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांची छान अशी तयारी काल केली होती. तर ना मी आता तिथेच जाणार आहे आणि छान असं तुमच्यासोबत मला जेवढं काही शेअर करता येईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक वर्षी कसं होतं की भाऊ जातो तिकडे, कारण त्याला फारच गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तो एकदम मनापासून तो मानतो त्यांना. त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळेला जातोच तिकडे. तर म्हटलं की आता भाऊ बैठकीला गेलाय, पण मी जाऊया तिकडे. भाऊला माहीत नाही आहे की मी जाणार आहे तिकडे, तर तो व्हिडिओमध्ये बघेलच. तर चला आपण जाऊया आणि बघूया तिकडे कशी कशी तयारी सुरू आहे आणि किती छान असं सगळी तयारी करून ठेवली ते. तर मी तयार झाली सिंपलमध्ये, एक कुर्ती वगैरे. सर्वांनी पाठीमागे आपल्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत, तिथे बसून घ्यायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा हर 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 हर. मूर्ती आहे तिथे, आणि जी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती आहे त्या दोन्ही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार आहे. तरी घरी आले आणि आपल्या मीरा रोडमध्ये ना काशी मीरामध्ये सगळं पूर्ण छान असं साकारलेलं आणि खरंच खूप छान वाटलं. बघ असा अंगावर काटा बोलतो ना, अंगावर काटा येतो लिटरली. तर मला खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आपण थोडं का होईना पण ते आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तर चला आता आहे ना मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे, मी आणि मम्मी मिळून किंवा मीच. तर ती म्हणजे फणसाची भाजी. आपले जे कच्चे फणस असतात ना, तर ते याच सीझनमध्ये ते कच्चे असतात, तर त्याची आपण भाजी करू शकतो आणि ती खूप टेस्टला छान लागते. विविध प्रकारे ती भाजी केली जाते. तर स्पेशली आम्ही भाजी ती कशी करतो तर तुमच्यासोबत मी तर शेअर करते. चला. याच्यात काय आपल्याला भेटलं तर बरं. मस्तपैकी मम्मीने फणस आणलाय, 1/2 किलो पेक्षा जास्त आहे. तर आता मम्मीने इकडे कट वगैरे करते. आणि त्याला चीक पण असतं ना, ते सांभाळून करावं लागतं. हे वरचं काढून घेते मी, कारण हे नंतर मग मोठे झाले ना फणस की मग नंतर अशा पारे, ह्याला आमच्या गावी पारा बोलतात, फणसाचा पारा. फणसाचा पारा असं. तर ते फणस आता ह्याची भाजी वेगळी होती आणि नंतर मग ते मोठे जून झाले असे की मग त्याची वेगळी होती भाजी.
म्हणून आता आहेत तो पोळे. पोळी जेव्हा असतात ना तेव्हा खायची, नंतर मग ती वेगळी होते. मग आता हे मी असं काढून टाकते हे वरचं. आता आपण आधी अर्धा 2 वेळेस करूया, म्हणजे आपल्याला कापायला भेटते. आता ठीक आहे. तर हे सगळं याच्याने जाते काय बघायला लागेल. तर सुरी दे मला, नाही तर वरच होते ना, हे वरचं काढायला लागतं ना. हे त्यासाठी स्पेशल ढोकळा पण ठेवला आहे. मला हे काजूच्या बिया कापण्यासाठी ठेवले. काजूच्या बिया आता येतील ना, आता कधी पुढच्या महिन्यापासून येतील कदाचित. मला लागतातच ती काजू आणायला, आणि खाल्लेले आहेत ना आपण गावी. गेल्या वर्षी पण खूप काजू आणले आपण ना, केले होते. आणि काजूची भाजी पण वर्षातून एकदा मिळते, आणि ही सुद्धा वर्षातून एकदा मिळते. ते कसं खायची. हे सगळं वरचं ना आपलं हे सगळं कट करून घेणार. सगळं कट करायला. आम्ही मस्तपैकी कापून घेतल्यात आहे फणस, आणि आहे ना हे तुकडे छान केलेले आहेत. आता याच्यामध्ये पाणी ठेवलंय मी, पहिले स्वच्छ धुवून घेत आणि त्याच्यानंतर पाणी ठेवलंय. मुरतच पाणी ठेवलंय, म्हणजे जास्त पण नाही ठेवायचं आपल्याला. आणि थोडंसं मीठ टाकलं तर नाही तर ठीक आहे. आपण त्याच्या ना 3 ते 4 शिट्या आपण काढून घेऊया. 4 शिट्या काढल्या त्या फणसाला. मी इकडे काढून घेते मम्मी. आणि आता हे काय करणार आहे मम्मी, वरवंट्याने चेचणार आहे. कारण कसं हे असं म्हणजे कुठता येत नाही ना, ते चेचून मग त्याची भाजी छान होते. तर त्यासाठी बारीक करायला लागते. हा, एकूण 4 शिट्या काढल्या. ते शिजलेत ना, शिजले असते. आणि मिक्सरला नाही लावू शकत, कारण मिक्सरला जास्त मग बारीक होईल ना. त्याचं आपल्याला किमा नाही, असं थोडंसं जाडसर ठेवायचं. जाडसर ठेवायची. हा, तर ती भाजी छान लागते. कांदा तेलात परतायची. तिळकुट वगैरे पण टाकतात आपल्याकडे, पण ते तीळ नाही भेटले ना बाहेर. तीळ नाही मिळाले मार्केटमध्ये. मी फक्त तीळसाठीच एवढी फिरत होती की मला तीळ कुठेच नाही मिळाले. त्यांनाच सांगितलं की तीळ द्या, तर त्यांनी ना दुसरेच तीळ दाखवले होते. ते व्हाईट आणि ब्लॅक असतात ना ते, त्यातले. पण हे तिळकुट मध्ये तीळ असतात, तर ते वापरायचे असतात. काळे तीळ असे उभ्या आकारामध्ये असतात, तर त्याच्याने अजून भाजीची चव आहा अफलातूनच होते. त्यामुळे मी खूप ठिकाणी फिरली मम्मी, मला मिळालंच नाही ते. तर आता मम्मी हे बारीक करून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. तोपर्यंत आपलीकडे कढी पण झालेली आहे. छान अशी गरमागरम कढी पण केली आहे. भाऊ बैठकीला गेलाय. भाऊ एक आता अर्ध्या पाऊण तासात येईल. तर मग जेवण तयारी मस्त पाहिजे ना, झणझणी फोडी आहे बघ, खूप फोडी आहे. मम्मीने इकडे ना छान सगळं बारीक चेचून घेतलंय. आता मम्मी म्हटली की आता थंड झालं, हाताने पण आपण स्मॅश करू शकतो. तर तिकडे कढई ठेवले, सगळं आपलं साहित्य तयार करून घेतलंय. मी काय घेतलंय, कांदे घेतले 3 ते 4. एवढे भरपूर कांदा आपल्याला लागणार आहे. आणि यातली अर्धी भाजी मी काढून पण ठेवणार आहे. सुकी मिरची 2 घेतल्यात, कढीपत्त्याची पानं घेतलेत, आणि इकडे आपलं लसूण पण घेतलंय ठेचून. चला अगोदर तेल टाकलं याच्यामध्ये. पहिले काढून घेऊन याच्यामध्ये जेवढी भाजी तरी बारीक कर. अजून थोडी केलीस का? आता अर्धी काढून ठेवून तुला पाहिजे तेवढी कर ना बारीक. ही काढून ठेवलेली. मी आता याची भाजी करते. भरपूर सारं तेल बिल लागलं, आणि जाडी जाडी दिसते ना, ती करू ना. करते थांब. तोपर्यंत हे आपण करू. तेल घेऊया थोडं जास्त. आता याच्यामध्ये मी कांदा ऍड करते. कांदा आणि मिरची सोबतच. ही काही एवढी कठीण भाजी नाहीये, सोपी आहे. तुम्हाला मी साध्या सोप्या पद्धतीने दाखवते, जशी आम्ही करतो तशी. लसूण पण ऍड करते याच्यामध्ये. आता हे आपलं कसं ही भाजी आहे ना एवढी, तर हे मटेरियल जरा जास्त घ्यायचं, म्हणजे कसं कांदा वगैरे छान आपला कांदा एकदम लाल झालाय आणि छान शिजलाय. पण त्याच्यामध्ये काय करते मी, मीठ ऍड करते. नुसतं मीठ ऍड करते आणि मिक्स करून घेते. म्हणून तेल थोडंसं ना जास्त घ्यायचं, म्हणजे कसं भाजीला छान बुडेल तेल. आता त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही ऍड करायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, मसाले आहेत ना नंतर आपल्याला ऍड करायचे आहेत. अगोदर ही भाजी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आणि छान तेलामध्ये कांद्यामध्ये तरसवून घ्यायची. सगळी भाजी याच्यामध्ये घेतली. आता छान आहे ना मिक्स करून घेऊया. म्हणजे कसं मसाले टाकण्याच्या वगैरे अशी थोडीशी आपण फ्राय करून घेते ह्याच्यामध्ये, तर अजून जास्त टेस्ट लागते. पण तसं ऑलरेडी शिजूनच घेतलं पण तरी पण त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. तर झारा चेंज करून छोटा चमचा घेतला, म्हणजे कसं आपल्याला मिक्स करायला बरं पडेल म्हणून. हे छान असं मिक्स झालं. त्याच्यामध्ये फक्त काय हळद आणि मसाला ॲड करायचा आहे, मालवणी मसाला. त्याच्यामध्ये गरम मसाल्याची पावडर ॲड केली ना तरी पण चालेल. एकदम आहे ना बारीक फ्लेमवर मी 5 ते 7 मिनिटं छान भाजी परतवून घेतली आणि छान आता वाफा येतात आणि ना छान अशी खरपूस झाली भाजी. आता 2 मिनिटं झाकून ठेवते आणि मग आपण गॅस बंद करूया. बघा एकदम तेल पण एकदम परफेक्ट बसतं आहे, जास्त असं ड्राय पण नाही वाटत आहे. आणि एकदम बेसिक इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यामध्ये, फक्त आपलं लसूण, कढीपत्ता, मिरची आणि कांदा, बस. त्याच्यामध्ये ही भाजी एकदम भारी लागते. आणि हे तिळकुट वगैरे मी तुम्हाला बोलते तर आपलं
असेल तर अजूनच बेस्ट, पण ह्या बेसिक गोष्टी टाकून पण आपली ही फणसाची भाजी अप्रतिम होते. 2 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि मग गॅस बंद करूया. छानपैकी आपलं ताट तयार आहे. फणसाची भाजी आहे आज कोकणी स्टाईल पद्धतीने, तुम्हाला दाखवले कोकणी पद्धतीने फणसाची भाजी आहे आपल्याकडे. आणि परत चपात्या केल्यात गरम गरम आणि सोबत कढी आहे आणि भात पण आहे. आता हे ताट आहे ना, आपण काय करतो नेहमी पहिले भाऊला सर्व करतो आणि भाऊला विचारतो की कशी झाले चव, कसं झाले. पण आज हे ताट मी पहिले मम्मीला वाढले, तर मम्मी आपल्याला सांगेल की कशी झाली भाजी. खूप छान मस्त झाली भाजी. मस्त ना? ओके, मस्त झाली. तुम्ही पण या सगळ्यांनी जेवण करायला जेवायला या सर्वांनी. आता बरोबर 11 वाजलेत आणि भाऊ पण येईल आता थोड्या वेळामध्ये, एक 5-10 मिनिटामध्ये येईल. आणि फणसाची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये भाऊ तुम्हाला नाही दिसला, कारण ऑब्व्हियसली तो बैठकीला गेलाय. तर माझा हा प्रयत्न होता की आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तुम्हाला थोडंफार आपल्या इकडे काय कशा पद्धतीने साजरा करतात, सेलिब्रेट करतात ते तुमच्यासोबत शेअर केलं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशली कोकणातली फणसाची भाजी करून दाखवली. सोप्या पद्धतीने, एकदम सोपी आहे. फक्त पण आणायसाठी आहे ना, आपण मेन एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण जी फणस आणतो ना अख्खा, तो अख्खा नाही आणायचा, घरी साफ करून आणायचा. म्हणजे कसं आपल्याला थोडंसं डिफिकल्ट होतं ते कट वगैरे करायला, तर ते लोक छान कट वगैरे करून देतात. फक्त आणून काय धुवून आपल्याला स्वच्छ कुकरला लावायचं असतं, तर ते एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर तुम्हाला दाखवायचं होतं स्पेशली, त्यासाठी आम्ही अख्खा फणस आणला, जेणेकरून तुम्हाला पण ज्यांना नाही माहीत त्यांना कळावं. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि माहिती आहे ना, मंदारा मोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. पुन्हा भेटेल अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय. आणि हो, कमेंट करून मात्र नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला ब्लॉग. बाय. आणि तुम्ही पण फणसाची भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा, कारण खूप सुंदर होती भाजी.